प्रश्न आहेत त्यांना ते उत्तरं नाही आहेत त्यांच्याकडे, म्हणून त्यांचं फक्त हे काम रेटून देण्याचं चाललं. युतीच्या अध्यक्षाला सहकार्य करायचं या भूमिकेत आम्ही होतो. युती धर्म पाळणार हे मी आधीपासून सांगितलं होतं. त्या पद्धतीनं मी पाळलेलं आहे. त्या पद्धतीनं आम्ही पूर्ण त्यांना सहकार्य केलेलं आहे. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की माझ्याकडनं सहकार्य होईल, पण तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की कुठल्याही प्रकारचं सहकार्य झालेलं नाही. पण नेहमीप्रमाणे त्यांनी केलेलं आहे. मी तेच म्हणते ते नुसतेही बोलता येतच का, आता ते करून पण कधी दाखवणार आहे. जर असं असतं पण जर सभासदाच्या हातात माहीत असतं ना, ते जर तसं बोलतायत तर त्यांनी आज सभासदाच्या हातात दिले असते. मी प्रश्न विचारणं अपेक्षित नाही, पण सभासदाने विचारणं लागेल लोकांना. कारण का जेव्हा मी चौकशी केली तेव्हा त्यांनी मला 3 ॲप्लिकेशन दाखवले, कोटेशन ज्याचे घेतले होते ते, आणि मला सांगण्यात आलं एमपीच्याकडनं की फोटो तेवढे काढू नका, कोणाचे कोटेशन झाले त्याचे. त्याच्यामुळे एक कोटेशन पद्धतीने खरेदी केले गेले. एवढ्या मोठ्या व्यवहाराची खरेदी कोटेशन पद्धतीनं आणि जर कधी केली असेल तर माझी तुमच्या सगळ्यांच्या मार्फत पण मागणी आहे की कोणत्या सालात जर अशी खरेदी झाली असेल तर त्याची सुद्धा चौकशी लागलीच लागावी. ही नाराजी मी चेअरमनकडे व्यक्त करणारच आहे. तुम्ही सभासदांना बोलून दिलं नाही. जे काय मला बोलायचं म्हणजे काल पत्रकार परिषदेत बोलले, कदाचित माझी त्या बोलण्यात पण विचारते, पण सभासदांना आज इथे न्याय मिळालेला नाही आहे. सभासद इथे सकाळपासून उभे आहेत पण त्यांना साधा माईक पण देण्यात आला नाही. हे मामा विदाऊट माईकचे बोलत होते बराच वेळ, पण त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देण्यात आलेलं नाही आहे. तर मला अशी अपेक्षा होती की किमान त्यांनी कोण बोलतंय आणि त्यांना बोलायचं आहे का, इतकं तरी विचारपूस करायला हवी. अजून 6 महिने आहेत. त्याच्यामुळे निवडणुकीविषयी काय सांगू शकत नाही, कारण काल पण म्हटलं राजकीय परिस्थिती कायमसारखी राहत नाही. राजकीय परिस्थिती बदलत असते. त्यामुळं 6 महिन्यानंतर काय घडणार हे मला माहिती नाही. पण जर मुश्रीफ साहेब ठामपणे सांगत असतील ते महायुतीचाच पॅनल करणार आहे, तर महायुतीच्या सगळ्या नेत्यांना तेवढाच सन्मान ते देतील का याच्यावरती मला शंका आहे. बघा, मी जे काही काल प्रश्न पत्रकार परिषदेतून उपस्थित केले त्याच्यावरती त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही जेव्हा उत्तर देत असता तेव्हा ते जर एक्सप्लेनेशन मला समाधानकारक नाही वाटलं तर मला पुन्हा एकदा त्याच्यावरती प्रतिप्रश्न विचारण्याची तुम्ही संधी द्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा म्हणता की वहिनी तुमचा असा आक्षेप होता, तुमचा विरोध आहे 2125 संचालक करायला, पण हे त्याचं कारण आहे, तुम्हाला हे कारण समाधानकारक वाटतं का? मग मी सांगितलं असतं की हे कारण मला समाधानकारक वाटत नाही, याच्यावरती माझा प्रतिप्रश्न आहे. याला सभा चालवणं म्हणतात किंवा याला रिस्पेक्ट देणं म्हणतात. हे रिस्पेक्ट जरी दिला असता तरी सुद्धा चांगलं वाटलं असतं. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.